मित्रांनो, सप्त हिंद केसरी लक्षा महाराष्ट्रात असं मैदान नाही हे गाजवलंय ह्या बैलानं. अजूनही तोच राग आणि तीच दहशत त्याच्या आजूबाजूला कोणी उभं नाही बघा. बरेचसे लोक म्हणून लक्ष कुठं आहे, तर लक्ष आहे आत्ता कडावमध्ये आणि अर्थातच छोटा लक्ष म्हटलं की सचिन घरत. तर भरपूर मंडळी आता जमा झालेत. नाही आज उद्याचा जो मैदान आहे आमदार श्री महेंद्र थोरवे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम बक्षीस थार, द्वितीय बक्षीस मला वाटते आल्टो आणि तृतीय बक्षीस बुलेट आणि पाठीमागची सरळ एक 4 बाईक. ह्या मैदानाची बऱ्याच गाड्या मालकांना उत्सुकता होती आणि तो मैदान उद्या 8 तारखेला येऊन ठेपला आहे. आणि त्या मैदानाच्या अनुषंगाने मला वाटते महाराष्ट्राच्या तमाम जे 1 नंबरचे बैल आहेत, आता मी आवर्जून नावं घेईल. बाबा लखन झाला, घोट झाला, सांडू मिस्त्रींचा देवा आला, अमित भाटलेंचा देवा आला आणि असे बरेच असंख्य, नानांचा चिक्या आला, कारुंड्याचा चिक्या आला. त्याच्यानंतर आत्ताच एक 51 लाखाला बैल घेतला हरण्या म्हणून, ते बैल झालं. हे बैल ह्या मैदानाची वाट बघत होते आणि तो शेर मला वाटतं तर उद्या सकाळी पहाटे 8 वाजता तुम्हाला पाहण्यास मिळेल. पण ते सगळी एकाच दावणीला बघा मित्रांनो. ही जर दावण बघितली तुम्ही, सगळी टॉपची बैल आणि मालकही वेगवेगळे आहेत, पण ते तुमच्याकडेच का आली, काय वाटते, कारण काय? संडेभाऊ, हा बैलगाडी क्षेत्र असं आहे का इथं पैशाने सर्व काही म्हणजे पैशाने अवलंबलं जात नाही. तिथं तुम्हाला माणुसकी लागते आहे. आणि मी जेव्हा जवळपास 25 ते 30 वर्ष या बैलगाडी क्षेत्रात सार्वजनिक जीवन जगत असताना प्रत्येक तलागालातला जो गरीबातला गरीब बैलगाडा मालक असेल किंवा त्याच्या पाठी येणारा एखादा प्रेक्षक वर्ग असेल, त्याला मी नक्की आवर्जून विचारेल का बाबा तू जेवलास का. आणि या बैलगाडी क्षेत्रातलं मी इतकंच सांगेल का बाबा बैलगाडीमध्ये तुम्ही पैशानी तुम्ही 50 ते 1 कोटीवरच बैल घेऊ शकता, पण तुम्ही माणसं जमा करू शकत नाही. कारण बैल जर पाळला तर तुमचं नाव होतं, बाकी इतर काही व्यर्थ आहे. मित्रांनो, ही तर सगळी जवळजवळ टॉपची बैल आलेत. एक एक बैल तर बघू आता. त्या निमित्तानं पहिरे विचारूया, कोण कोणाबरोबर पळतंय सांगा, कारण पळणार आहे उद्या. सांगा, ह्याची ओळख सांगा. हा कुठला बैल आहे? बाजा म्हणून हा बैल. सांगा कुठला आहे, पण कुठला? झऱ्यातला बाजा. बरं, कोणावर पळतोय? हे उद्या महाकाल म्हणून आमच्या इथला बैल हा. आहे. 1 नंबर दोन्ही खांदी पब्लिकचा बैल. त्याचा इतिहास बघता आतापर्यंत एकही शर्यत न हारलेला बैल बरं. आणि सगळ्या पब्लिकनी शर्यत केलेला. या पुढं भरपूर बैल आहेत, त्यामुळे आपण थोडं थोडं घेऊया. मित्रांनो, आत्ता ह्या बैलाची खरेदी झाली, एक विक्रमी खरेदी. कोणाची खरेदी झाली? हे आपले सरपंच म्हणून अण्णा गाडगे, त्यांनी 51 लाख रुपयाला रोख रक्कम बैल हा घेतलेला आहे. बैल घेतल्यास 3 मैदानं, त्या 3 मैदानामध्ये 2 मैदानं 1 नंबर बैल केलेला आहे. कोणावर पळतोय? आता हा आपला विठ्ठल नानाच्या चिक्यावर पाळणार आहे उद्याच्याला. मित्रांनो बघा, तुम्हाला जे सकाळी पैरे कळतात ते आत्ताच कळून जातील. कुठला आहे हा? हा संभाजीनगरचा बैल बारका देवा. का कुणाबरोबर पळेल? हा पिस्टन म्हणून बैल पळतो. 1 नंबर मध्ये बारी करतो संभाजीनगर मध्ये. मित्रांनो, एक छोटी ओळख, जे कासेगावचं मैदान झालं हेनंच गाजवलं. हा कासेगावचं मैदान हेनेच घालवलं. आता दुसरा बैल आहे, पण ओपन मध्ये 1 नंबरच्या गाड्या मारायची ताकद ठेवतो बैल. सांडू मिस्त्री तळेगावकरांचा बैल आहे, दोन्ही गांधी पब्लिकचा. आणि एकदम असं आपण म्हणू की देसी बैल. काय नाव आहे या बैलाचं? हा लाल बादशाह. जसं नाव बादशाह तसं हुकूमत बी त्याची बादशाह गतच आहे. आदत ते पण ओपन मध्ये चांगल्या गाड्या मारतो. बर, कुणावर पळतोय उद्या? ही घरची गाडी पाळणार आहे. हा त्यांचाच बैल सोन्या, दोन्ही गांधी पब्लिकचा. सोन्या हो. पहिल्यांदाच पळणार आहे का 3 फेऱ्याला? नाही अगोदर बी येऊन पळून गेलेला आहे. हा आपल्या इथं पुशेगावचं मैदान झालं तेव्हा फायनलला गाडी राहिलेली. बर, अजून 2 बैल आहेत आणि ती म्हणजे महाराष्ट्राचे असे आवडीचे बैल. त्यांना जाणायचं असतं कोणावर पळायचे. चला बघू, आपण दुसरीकडे बांधलेत. हो, लखन म्हणून तिकडे एक आहे. अमित बाटड्याचा नवीन खरेदी देवा, ती आत्ता खरेदी झाली. त्यांनी सासवडला 1 नंबर केला. तीच अख्खी गाडी येणार आहे. त्या ज्याच्यावर उजवीनी बैल पाळणार आहे तो बी देवाचे. आत्ता सासवडला मैदान झालं परवा दिवशी, 5 तारखेला मैदान झालं, 5 का 6 तारखेला. तिथं कडन 1 नंबर केलेली गाडी, ती पण आपल्याकडे शेटच्या नाव येणार आहे, फक्त माणुसकीनी. विठ्ठल नानाचा चिक्या, हे नवीन खरेदी हरणे आहे त्याच्यावर पाळणार आहे. सगळी बैल इथं आले, सगळी बैल 1 नंबरची इथं आलेली आहेत. अजून काय काय आणि मोठी बैल ह्या आहेत? बैलांची खासियत म्हणजे नुसती बैल असून उपयोग नाहीत. ही सगळी 1 नंबरची बैल आणि यांना कडनी लागून आतून लागू द्या. दोन्ही गांधी कडनी पाळणारी 4 ते 5 गाड्या आपल्याकडे 1 नंबरच्या आलेल्या आहेत.
मित्रांनो अजून काय काय बैल आलेत कुणावर उद्या पाळणार हे विचारूया. लखन आणि महाराष्ट्रात अशी ख्याती आहे मोठं मैदान म्हटलं की लखन वेगळाच पळतो. सुनील मोरे आता नवीनच पुकारायला लागल्यात 1 2 का 4 4 2 का 1 माय नेम इज लखन. हा फॉर्च्युनरचा मानकरी लखन. तसाच आमची आशा आहे की उद्या थारचाही मानकरी व्हावा. आणि प्रचंड लगेच चाहते आले इथं त्याचे चाहते आले. खूप चाहते सकाळ बसून कमीत कमी आता त्या बैलाला बसून देत नाहीत एवढे आले होते की फोटो तर बोलूच नका. जसं सगळ्यांना प्रतीक्षा लागली लखन कुणाबरोबर पळणार आहे. लखन बरोबर तेवढ्याच ताकदीचा घोटकरांचा सर्जा म्हणजे रॉकेट ही गाडी पळणार आहे. तुमचं नाव सांगा की एवढं सगळं सांगितलं तर. माझं नाव राहुल पाटणे. बरीचशी माहिती कशी एवढी पायऱ्यांची पैऱ्यांची आता आहेच थोडासा जुना अनुभव बाकी काय नाही. आणि मालकांशी कोऑर्डिनेट झालेलं आहे. हो. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ही बैल एकाच मालकाच्या घरी आलेत आणि मोठ्या मेहमान नवाजीनं सगळ्यांना इथं बोलवलेलं आहे. असे सचिन गरज सेठ यांच्या आम्ही फार्म हाऊसवर आहोत. तर हे प्रमुख पैरे आहेत. कुठले पैरे आवडलेत तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा. अजून कुठले पैरे माहिती आहेत हेही कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.